प्लॅटफॉर्मवर हजारो लोक होती. कुणीही कोणाकडे बघत नव्हतं, पण त्या गर्दीत फक्त दोघांची नजर रोज त्याच वेळी एकमेकांना शोधत होती. लोकलचं स्टेशन, संध्याकाळची 6:30ची वेळ. प्लॅटफॉर्मवर गर्दी इतकी की उभं राहायलाही जागा नाही. आणि अशा गर्दीतच रोज एक ठराविक क्षणी माझी नजर तिच्याकडे जायची. ती रोज त्याच प्लॅटफॉर्मवर उभी असायची, त्याच जागी जिथे पुढे लेडीज डबा येऊन थांबायचा. मी अगदी जवळच जनरल डब्याच्या जागी उभा असायचो. तिच्या हातात एक जुनी पुस्तकांची बॅग, कानात इयरफोन्स आणि चेहऱ्यावर एक शांत, स्वतःतच रमलेला भाव. आम्ही कधीच बोललो नव्हतो, फक्त रोज तीच जागा, तीच वेळ आणि नकळत एकमेकांच्या नजरेला नजर गाडी येण्याच्या आधी त्या काही मिनिटात भिडायची. हे किती दिवस चाललं होतं आठवतही नाही. 6 महिने की बहुधा 8 महिने. पण एक दिवस अनाउन्समेंट झाली, गाडी 20 मिनिटं उशिरा आहे. प्लॅटफॉर्मवर गर्दी आणखीनच वाढली आणि उभं राहायलाही धड जागा उरली नाही. आज बहुतेक ट्रेनमध्ये चढायलाही मिळणार नाही, ती अचानक म्हणाली. गर्दीमुळे ती बहुधा माझ्या जवळ सरकली होती. मी चमकून तिच्याकडे बघितलं. पहिल्यांदाच ती माझ्याशी बोलली होती. हो ना, तसंही 6:30च्या वेळी प्लॅटफॉर्म म्हणजे युद्धभूमीच असतो, मी हसत म्हणालो. आणि मग गप्पा सुरू झाल्या. अगदी साध्या, सामान्य गप्पा. ती कुठे काम करते, मी कुठे. तिला वाचनाची आवड आहे हे तिच्या बॅगेतल्या पुस्तकावरून आधीच कळलं होतं, पण आता तिने सांगितलं ती लायब्ररीत काम करते आणि रोज एक नवीन पुस्तक घरी घेऊन जाते. काही वेळाने गाडी आली आणि आम्ही आपापल्या डब्यांकडे वळलो. ती लेडीज डब्याकडे आणि मी जनरलकडे. पण जाता जाता ती वळून म्हणाली, उद्या भेटूया. मी हसलो, नक्की भेटूया. पुढचे काही महिने असेच गेले. रोज तीच वेळ, तोच प्लॅटफॉर्म आणि आता गप्पाही. कधी पुस्तकांवर, कधी सिनेमांवर, कधी उगाचच आयुष्यावर. हळूहळू लक्षात आलं, आम्ही वाट बघू लागलो होतो त्या 6:30च्या भेटीची, गाडीपेक्षाही जास्त. एक दिवस पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडत होता. स्टेशनवर पोचलो तर कळलं गाडी उशिरा आहे. काही ट्रेन्स रद्दही झाल्यात. मी वाट बघत उभा राहिलो आणि ती दिसली. छत्री उलटी झालेली, पूर्ण भिजलेली. गाडी येणार का आज? तिने विचारलं, हसत आणि थंडीने कापत. माहीत नाही, पण थांबूया वाट बघत थोडा वेळ. आम्ही स्टेशनच्या शेडखाली उभे राहिलो, भिजलेलो, थंडीने कुडकुडत. आणि अचानक तिने विचारलं, तुला कधी वाटतं का आपण आयुष्यात रोज एवढ्या माणसांना भेटतो, पण खरं कनेक्शन फार कमी लोकांशी होतं? मी विचार केला, हो. आणि गंमत म्हणजे ते कनेक्शन कधी, कुठे, कसं होईल हे आपल्या हातात नसतं. मी कधी विचारही केला नव्हता की एका गर्दीच्या प्लॅटफॉर्मवर मला कोणी इतकं जवळचं वाटेल. ती हसली आणि तिचे डोळे चमकले. मलाही वाटलं नव्हतं. त्या दिवशी गाडी खूप वेळ आलीच नाही. शेवटी दोघांनी ठरवलं, आज लोकलने नाही, रिक्षेने जाऊया. एकाच रिक्षात आपापल्या घरी जाण्याआधी अर्धा रस्ता एकत्र चालत गेलो आणि त्या अर्ध्या रस्त्यात जे बोललो ते इतके महिने प्लॅटफॉर्मवर बोललेल्या सगळ्या गप्पांपेक्षा जास्ती जवळचं वाटलं. आज या घटनेला 5 वर्ष झाली. ती आणि मी आता एकत्र राहतो. रोज सकाळची तीच जुनी सवय. ती चहा करते, मी वर्तमानपत्र वाचतो. आणि अजूनही कधी कधी संध्याकाळी आम्ही उगाचच त्या स्टेशनवर, त्याच प्लॅटफॉर्मवर जाऊन उभे राहतो, फक्त त्या आठवणींसाठी. लोक विचारतात, तुमची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली? आणि मी नेहमी हसून सांगतो, एका गर्दीच्या प्लॅटफॉर्मवर, जिथे उभं राहायलाही जागा नव्हती, तिथे एका नजरेने जागा करून दिली, आयुष्यभरासाठी. खरं सांगायचं तर प्रेम असं भव्य दिव्य नसतंच बहुतेक वेळा. ते असतं साध्या गोष्टीत, रोजच्या गर्दीत, एका अनोळखी चेहऱ्याच्या शोधात, पावसात भिजून एकत्र उभं राहण्यात आणि न बोलताही एकमेकांना समजून घेण्यात. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशी एक ती किंवा तो असतोच, रोजच्या धावपळीत लपलेला पण योग्य क्षणी सापडणारा. फक्त गरज असते ती नजर उचलून त्याला शोधायची.